प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। आमदार संजय शिरसाट, शिवसेनेच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात कायम ते प्रखरपणे मांडतात आणि सत्ताधाऱ्यांवरती जर काही आरोप प्रत्यारोप होत असेल हाऊसमध्ये अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही तरी सुद्धा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या पद्धतीनं कायम करत असतात। खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रावर। म्हणजे अधिवेशनामध्ये आज खूप एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता रोहित पवार आमदार यांचा की मोपलवार यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। वेगवेगळे मुद्दे होते, आपण प्रत्येक मुद्द्यावरती जाऊया। पण सरकारची काय भूमिका याच्यावरती की रोहित पवारांनी सदनामध्ये 3000 कोटी रुपयाचा आरोप केला, त्यावर मग सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे? असा आरोप केला त्याला तातडीने उत्तर देणं काही गरजेचं नाही। मोपलवार इतके मोठे अधिकारी ज्यांना सरकारने स्वतःची त्या जबाबदारी म्हणून त्यांना 5 वेळेला मुदतवाढ दिलेली, रिटायर झाल्यानंतर, ही छोटी गोष्ट नाही आहे, घटना छोटी नाही आहे। आणि जे होऊ शकत नाही तो समृद्धी मार्ग करून दाखवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। जर तुम्हाला त्यात भ्रष्टाचार वाटत असेल, एका दिवसात समृद्धी महामार्ग तयार झाला का? नाही, अनेक वर्ष लागले। मग 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना का बोंबलला नाही, का बोलले नाही? कोणीतरी तुमच्या हातात कागद आणून दिले, तुम्हाला वाटतं की यस मी आता आरोप केला, उद्या त्याला फासावर लटकवलं पाहिजे। आहे का तुमच्याकडे पुरावे? कोर्टात, सरकारकडे जा, सरकारने नाही दखल घेतली, कोर्टात जा, ऑर्डर आणा आणि त्याच्यावर कारवाई करायला हवा। परंतु एक प्रसिद्धी घ्यायची, कसं तरी बोलायचं, एखादा मुद्दा घ्यायचा। बघा, पण तुम्हाला असं वाटतं की राधेश्याम मोपलवार जे प्रमुख होते समृद्धी महामार्गाच्या प्रोजेक्टचे, त्यांच्या 3 पत्नी आणि प्रत्येक पत्नीच्या नावावरती 300 कोटी 200 कोटी अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आहे, पण कुठेतरी विरोधकांच्या प्रश्नांचं गांभीर्याने कुठे दखल पण घ्यावी लागेल। हे बघा, फॅमिलीपर्यंत जाऊ नका। मग जर असा जर विचार केला तर आपल्या फॅमिलीचं बरोबर जर कोणी कम्पेअर करायला लागलं तर म्हणजे चड्डीत असताना करोडोचा मालक होणे तुम्हाला परवडतो? वय किती तुमचं? आज मालक किती कोटीचे आहात? रोजगार हमीचे याच्या योजनेवर गेलते का कामाला? कुठून आली संपत्ती? सोर्स कुठून आले तुम्हाला? असं नका करू ना। एखाद्याच्या कुटुंबावर जाणं, त्याच्यावर प्रश्न उत्तर करणं हे योग्य नाही। तुमच्याकडे डॉक्युमेंट्सची काही एव्हिडन्स असेल, तुम्ही निश्चित, मी वारंवार सांगतो, आपल्याकडे आणखी न्याय व्यवस्था आहे, त्याच्यात जा आणि तिथून न्याय मागा, मग जिंकल्याचा आविर्भाव तुम्हाला बोलता येईल। बरं, दुसरा मुद्दा होता की मुंबईची तुंबई झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिझास्टर सेलमध्ये ते गेले, मंत्रालयात गेले, महानगरपालिकेमध्ये गेले आणि आज त्यावरती चर्चा पण झाली। काल पावसामुळे फार चर्चा होऊ शकली नाही। आता मुंबईची तुंबई झाली, महानगरपालिकेनं आपलं काम केलं नाही, कचरा सफाई केलं नाही, नाले सफाई केली नाही, अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप आज सदनामध्ये झालेले आहेत। तर बघा, ही 25 वर्षाची घाण काढायला थोडा टाइम लागतो, परंतु एक लक्षात ठेवा, गेल्या 2 दिवसात भरमसाठ पडलेला पाऊस तरी मुंबई थांबली नाही ताबडतोब। तुम्हाला फरक जाणवला असेल नाही? आता दुसऱ्या दिवशी पण पाऊस संपला आहे, परंतु आणखी ते तुंबलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय नाही। प्रयत्न तोच राहायला पाहिजे। एका दिवसामध्ये सगळा चेंज होणार नाही, परंतु प्रयत्न तर करतोय की नाही आपण? जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश हे निश्चित मिळतं। थोडा वेळ लागेल, एखादा कालावधी लागेल, चमत्कार नाही आहे। मॅन मेड हे सर्व काम आहे, हा नैसर्गिक नाही, माणसांनी च्या हातून करून घ्यायचं काम आहे। आणि तरी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने केलंय, आज मुंबईकर त्यांना धन्यवाद देतात। मुंबई आणि गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात येतोय। मुंबईच्या पलीकडे जो प्रदेश आहे जिथे जास्त पाऊस पडला आणि त्या पावसामुळे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत कुठे, तर या बाबतीत राज्य सरकारचं काय धोरण आहे या पावसाळ्यामध्ये? बघा, डेव्हलपमेंटमध्ये अनेक विषय घेऊन चालावं लागतात। हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, म्हणून करताना सुद्धा ते कॉन्क्रीटली काम करायला पाहिजे आणि प्रयत्न सरकारचा तोच आहे। एक काम असं करा की ज्याला पुन्हा 20 वर्ष काही करायची गरज पडली नाही। जसं मुंबईचं आहे ना, आता कॉन्क्रीट रोड 20 वर्ष खोदायची गरज नाही, आता ब्लॅक टॉपिंग केली, 6 महिन्यात खड्डे पडले। तर हे त्याच पद्धतीने गोवा महामार्गाचा सुद्धा एक कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे आणि तो पूर्ण करायचा मनोदय आहे, म्हणून त्या पद्धतीने काम आता सध्याला सुद्धा चालू आहे। कालावधी थोडा बहुत लागला तरी काम जेव्हा कम्प्लीट होईल त्या टायमाला सगळ्यात सुखकर रस्ता म्हणून तो पाहिला जाईल। बरं, हाऊसमध्ये कामकाज नीट चाललंय की विरोधक केवळ आरोप करायचा म्हणून आरोप करतायत, सत्ताधारी त्याला उत्तर देत आहेत?
आता हे इंटरिम बजेट सादर झालं आणि निवडणुकीच्या पूर्वीचं हे अधिवेशन आहे, जेणेकरून 2-3 महिने हे राज्य सरकार, हे राज्य नीट चालावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही एक सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काय वाटतं तुम्हाला? विरोधकाकडे आता मुद्दा नाही. आता हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यांना बोलावंच लागेल. मतदारसंघामध्ये काय सांगतील, लोकांना काय उत्तर देतील? आता आजच्या अधिवेशनामध्ये जे बोलतील तेच मुद्दे त्यांचे निवडणुकीसाठी लागतील. म्हणून त्यांना बोलणं गरजेचं आहे. बोलेगा नाही तो बिकेगा नाही, ही त्यांची अवस्था आहे. मुद्दे नाहीत, परंतु रेटून नेण्याचं काम या विधानसभेमध्ये चालू आहे आणि सगळेजणाला माहिती आहे. शेवटचं अधिवेशन आहे, उद्या निवडून येईल की नाही शक्यता नाही आहे. आलो तर ठीक, परंतु या विधानसभेमध्ये मी बोललो तर खरं. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आमदारच्या समोर असतो.